अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू करून ही निवडणूक महायुती म्हणूनच लढण्याच्या सूचना आम्हा सर्वांना दिल्या आहेत, असे स्पष्टीकरण गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नावीद मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे। या संदर्भातील अपुऱ्या माहितीवरील कोणत्याही बातम्या आणि अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही त्यांनी केले आहे। मुश्रीफ यांनी या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की मंगळवार दिनांक 28 रोजी रात्री गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या समवेत महायुतीमधील सर्व नेते मंडळींची व्यापक बैठक झाली। मुंबईत त्यांच्या वर्षा बंगल्यावर झालेल्या या बैठकीला भारतीय जनता पार्टीचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील, शिवसेनेचे आरोग्य मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, जनसुराज्य पक्षाचे आमदार विनयराव कोरे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार शिवाजीराव पाटील, गोकुळ दूध संघाच्या संचालिका शौमिका महाडिक, समित कदम आदी उपस्थित होते। दरम्यान या निवडणुकीत नवीन आलेल्या कायद्यांबाबत सविस्तर चर्चा झाली। त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की ही निवडणूक मी ताबडतोब लावतो। विधिमंडळाने संमत केलेल्या नवीन कायद्याबाबतच्या अडचणी काय आहेत त्याबाबतची माहितीही फडणवीस यांनी दिली। त्यावर काय उपाय शोधता येईल याबाबतही बैठकीत अनेक नेत्यांनी आपापली मते सुचवली आहेत। आज बुधवार दिनांक 29 रोजी कायदे सल्लागारांची बैठक घेऊन या दोन्ही मुद्द्यांवर मी तोडगा काढतो आणि महायुती म्हणूनच ही निवडणूक लढवा, असा आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी आम्हा सर्व नेते मंडळींना दिला आहे, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे। मुश्रीफ यांनी पुढे म्हटले आहे, आज अपुऱ्या माहितीवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। दिनांक 4 मे 2026 रोजीच ही सर्व परिस्थिती स्पष्ट होईल, त्यामुळे त्याबद्दल कोणीही गैरसमज करून घेण्याचे कारण नाही। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।